नमस्कार बंधूंनो, मित्रांनो. आज 16 मार्च 2026. मित्रांनो, आपण फक्त या मॉडेलच्या आधारावर 2 दिवसात 2 तारखांना म्हणजे 18 तारीख आणि 19 तारीख महाराष्ट्रात कशा पद्धतीने अ, वादळी पाऊस निर्माण होत करत आहे किंवा किती वादळी पाऊस येत आहे या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, ही 18 तारखेची इमेज आहे, नकाशा आहे. भारतीय हवामान खात्याकडूनच आपल्याला ही प्राप्त झालेली आहे. त्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा पिवळा कलर जो दिसत आहे आपल्याला, हा आपल्याला एक वॉर्निंग स्वरूपाचा आहे की या भागात पावसाच्या शक्यता होऊ शकतात. अगदी 100%च होईल हे काही निश्चित नसतं, कारण हा वादळी पाऊस आहे. तो सर्वत्र आणि सर्वदूर कधी पडत नसतो. परंतु मित्रांनो, पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, त्यानंतर पश्चिम विदर्भातील अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे, या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये आहे. नागपूर आहे, यवतमाळ आहे. त्यानंतर मित्रांनो, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी, सांगली, सातारा, कोल्हापूरचा काही पट्टा, अहिल्यानगर, पुणे, पूर्व, अगदी मित्रांनो कोकणातल्या काही दक्षिण कोकणामध्ये सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला हालचाली होताना दाखवत आहे. ग्रीन कलरमध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण राहील आणि फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज राहणार नाहीत 18 तारखेला. मित्रांनो, हा पिवळा कलर आहे म्हणजे वॉर्निंग आहे. फार काही मोठी वॉर्निंग आपल्याला नाही हे लक्षात घ्या. परंतु 18 तारखेला महाराष्ट्रात पावसाच्या हालचाली निश्चित होणार आहेत. या सर्वदूर नसतील हे समजून घ्या. 19 तारीखचा इमेज पहा. 19 तारखेची इमेज मित्रांनो, आपल्याला हा जो ग्रीन पट्टा दिसत आहे यामध्ये मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग, या भागात सुद्धा ढगाळ परिस्थिती राहील, हलकी राहील. या भागाच्या दक्षिणेकडून जो बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, हा जो पट्टा आहे, अगदी इकडं मित्रांनो जळगाव, धुळे, नंदुरबार कडे सुद्धा, नाशिक कडे सुद्धा 19 तारीख डॅमेज होताना आपल्याला दिसत आहे. आपण पाठीमागे म्हटलं होतं 18 तारखेनंतर मित्रांनो राज्यामध्ये पावसाच्या हालचाली वाढत आहेत. आता हा पाऊस किती राहील, काय राहील, कसा राहील याबद्दल अनेक शंका शेतकरी बांधवांच्या मनात आहेत. मित्रांनो, नीट समजून घ्या की वादळी पाऊस हा सर्वदूर आणि सर्वत्र कधीच नसतो. तो सर्व राज्यातील गावांना डॅमेज करत नसतो. तो विभागवाईज सुद्धा मोठ्या प्रमाणावर पडत नसतो. तर तो विखुरलेल्या स्वरूपात, अनिश्चित स्वरूपात, वाऱ्याच्या वेगानुसार हा पाऊस दिशा सुद्धा बदलत असतात. त्यामुळे अनिश्चित स्वरूपाचा पाऊस असतो वादळी. हा सर्वदूर पाऊस नाही हे मात्र निश्चित ध्यानात धरा. यातून कित्येक गावं सुटू सुद्धा शकतात, अगदी सुटणार सुद्धा आहेत. सर्वच गोष्टी या ठिकाणी मित्रांनो मॉडेल जरी दाखवत असले तरी तसं होत नसतं. हा एक अंदाज लक्षात घ्या. परंतु मित्रांनो, अंदाज सांगणे म्हणजे घाबरणे नव्हे. तर मला वाटतं आपण जर अंदाज पाहिला, कुठली समोरचा जर अंदाज घेतला, तर निश्चित आपल्याला आपल्या शेती पिकाचं नियोजन करता येतं आणि काही प्रमाणात का होईना आपल्याला आपले पिकं वाचवता येतात. यामध्ये मित्रांनो अलीकडच्या काळात हार्वेस्टिंगचं काम अगदी मराठवाड्यात चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. आणि अजून मित्रांनो 17 तारीख, आजची 16 तर गेली, 17 तारीख आपल्याला हातात आहे. 18 तारखेच्या दुपारपर्यंत सुद्धा अगदी 2 नंतर मित्रांनो या हालचाली व्हायला सुरुवात होतील. त्यामुळं 18 तारीख सुद्धा दुपारपर्यंत आपल्या हातात आहे. अजूनही आपली राहिली सायली शेतीची पिकं कामे करून घ्या, हार्वेस्टिंग करा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.